नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गाजलेल्या पुस्तकाचं विश्लेषण करणार आहोत. ते म्हणजे गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता. 1987 सालच्या एका भाषणातून हे पुस्तक आकाराला आलं आणि बघता बघता त्याने इतिहासाकडे आणि विशेषतः शिवरायांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. एका राजाकडे निव्वळ राजकीय नाही तर थेट सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून कसं बघायचं हे या पुस्तकाने मांडलं. तर लगेच सुरुवात करूया. आता एक विचार करूया. आज आपण सगळे आधुनिक लोकशाही समाजात राहतो, बरोबर? सरंजामशाही आणि राजेशाहीला तर आपण केव्हाच नाकारलंय. ती व्यवस्थाच आता कालबाह्य ठरवली आहे. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनात एवढा अफाट आदर का आहे? लोकशाहीतही एका राजाला इतकं सर्वोच्च स्थान का दिलं जातं? पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच मांडलेला हा विरोधाभास आपण आजच्या या विश्लेषणात उलगडून बघणार आहोत. आता या विश्लेषणाचं ऐतिहासिक आणि शैक्षणिक वजन किती आहे हे समजण्यासाठी हे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचं हस्तलिखित पत्र बघा. या पुस्तकातून शिवाजी महाराजांचं जे पुरोगामी आणि रयतकेंद्री रूप समोर येतं ना, त्याचं स्वतः न्यायमूर्ती सावंत यांच्यासह अनेक दिग्गज अभ्यासकांनी आणि कायदेतज्ञांनी भरभरून कौतुक केलंय. यावरूनच आपल्याला या मांडणीचं गांभीर्य आणि महत्त्व नक्कीच लक्षात येईल. तर या पुस्तकातला पहिला मुख्य मुद्दा आहे राज्याचा संस्थापक. स्वराज्याची निर्मिती नेमकी कशी झाली? बघा, शिवाजी महाराज हे कुणी अगोदरच तयार असलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले आयतोबा नव्हते. आयत्या पीठावर रेघोट्या ओढणं तुलनेने सोपं असतं आणि त्यात फारसं कौतुकास्पद काही नसतं. तत्कालीन अनेक राजे असेच वारसा हक्काने गादीवर बसले होते, पण महाराजांनी तसं केलं नाही. त्यांनी अगदी शून्यातून स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या अफाट कर्तृत्वावर एका पूर्णपणे नव्या राज्याची निर्मिती केली. हे खरंच एक अत्यंत कठीण आणि धाडसी पाऊल होतं. त्या काळात कसं असायचं? प्रस्थापित बादशहांची चाकरी करायची, लाचारी पत्करून एखादी जहागिरी किंवा इनामे मिळवायची आणि त्यातच धन्यता मानायची. हेच बहुतांश राजांचं ध्येय असायचं. पण महाराजांनी ही सरंजामी मानसिकता मुळापासून नाकारली. त्यांनी कोणत्याही सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही, कोणाची चाकरी केली नाही. त्याऐवजी त्यांनी स्वतःची अशी एक पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम ओळख निर्माण केली. यानंतर येतो दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग, वतनदारीचे उच्चाटन, म्हणजेच सरंजामशाहीला घातलेला लगाम. आता हे वतनदार किंवा जहागीरदार म्हणजे नक्की कोण होते? तर हे असे स्थानिक सरंजामदार होते जे स्वतःची खासगी फौज बाळगायचे, बेसुमार कर वसुली करायचे आणि सामान्य रयतेवर, विशेषतः शेतकऱ्यांवर सतत अन्याय करायचे. त्यांची निष्ठा नेहमी बदलत राहायची. जो राजा जिंकेल त्याच्या बाजूने ते उभे राहायचे. पण यात भडलेली जायची ती सामान्य रयत. त्यांचं शोषण मात्र अखंड चालूच राहायचं. सामान्य जनतेला या पिळवणुकीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जुन्या व्यवस्थेत रयतेला फक्त आणि फक्त या वतनदाराचा जाचच माहीत होता. राजा कोण आहे, तो कुठून आलाय, याच्याशी रयतेला काहीही देणं घेणं नसायचं, कारण त्यांचा थेट संबंध या जुलमी वतनदाराशीच यायचा. पण इथेच महाराजांनी एक मोठा दणका दिला. त्यांनी या वतनदारांच्या बेलगाम अधिकारांवर थेट लगाम घातला. या सगळ्या मध्यस्थांना बाजूला करून राज्याचा आणि रयतेचा थेट संपर्क प्रस्थापित केला आणि म्हणूनच रयतेला पहिल्यांदाच राज्याचा खऱ्या अर्थानं आधार वाटू लागला. आता हे सगळं प्रशासकीय पातळीवर कसं घडलं? पुस्तकातल्या नोंदी बघितल्या तर लक्षात येतं की महाराजांनी एक मोठी प्रशासकीय क्रांतीच केली होती. त्यांनी वतनदारांना कडक ताकीद दिली. त्यांच्या ज्या खासगी फौजा होत्या ना, त्या काढून घेण्यात आल्या. जमीन महसुलाचे मक्ते किंवा लिलाव करण्याची जी पिळवणूक करणारी पद्धत होती ती पूर्णपणे बंद केली आणि थेट राज्याच्या अधिकाऱ्यांकडून करवसुली सुरू केली. रयतेला कोणीही लुटू नये यासाठी उचललेलं हे एक मास्टरस्ट्रोक पाऊल होतं. पुढचा टप्पा आहे रयतेचे राज्य. यातून घडलेलं अभूतपूर्व सामाजिक परिवर्तन. पुस्तकात दिलेला हा प्रसिद्ध किस्सा त्या काळातला मानसिक बदल अगदी अचूकपणे दाखवतो. जेव्हा राज्याच्या सैनिकांचे घोडे शेतातून जाऊ लागतात, तेव्हा एक सामान्य शेतकरी पोरगा अजिबात न घाबरता त्या सैनिकांना थेट खडसावतो आणि म्हणतो, खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंध्या उडवीन राई राई एवढ्या. विचार करा, एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलामध्ये राज्याच्या सैनिकांना अडवण्याची आणि स्वतःच्या शेतीचं रक्षण करण्याची ही हिंमत कुठून आली? हा एक प्रचंड मोठा मानसिक बदल होता जो समाजात खोलवर रुजला होता. हे राज्य कुठल्याही वतनदारांची खासगी मालमत्ता नसून ते आपलं स्वतःचं राज्य आहे, ही भावना रयतेच्या मनात ठसवणं हे महाराजांच्या प्रशासनाचं सर्वात मोठं यश होतं. आणि याच भावनेमुळे रयत स्वराज्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही हसत हसत तयार झाली. सामान्य माणसांनी असाधारण पराक्रम गाजवला, कारण त्यांना मनापासून वाटत होतं की हे राज्य आपलं आहे आणि ते टिकलंच पाहिजे. हाच तो मानसिक आणि सामाजिक बदल जो खरा इतिहास घडवणारा ठरला. आणि आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा,
एक कनवाळू प्रशासक. महाराजांची कृषी आणि प्रशासकीय धोरणे. महाराजांची कृषी धोरणं अतिशय भक्कम आणि व्यावहारिक होती. सततच्या युद्धांमुळे आणि दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा वसवण्यासाठी राज्याकडून शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि बैलजोड्या पुरवल्या गेल्या. तसंच नवीन लागवडीखाली आणलेल्या जमिनींवर सुरुवातीची काही वर्ष कर अगदी माफक ठेवला गेला. आणि सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे दुष्काळ पडल्यास महसूल पूर्णपणे माफ केला जात असे. राज्याने शेतकऱ्याला एखाद्या सावकारासारखा लुटलं नाही, तर त्याला थेट मदत करून स्वतःच्या पायावर उभं केलं. आता हे केवळ कागदावरचं धोरण नव्हतं, तर त्याची अंमलबजावणीही तितकीच कडक होती. सैन्यासाठी अत्यंत कडक नियम बनवले होते. लष्करी मोहिमांच्या वेळी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये आणि सैन्याला जे काही हवं असेल ते योग्य मोबदला देऊनच विकत घ्यावं असा सक्त हुकूम होता. सैनिकांना रयतेला लुटण्यापासून रोखणारी ही कडक लष्करी शिस्त खरं तर त्या काळातल्या कृषी अर्थव्यवस्थेचं रक्षण करणारी एक अत्यंत मजबूत ढाल होती. न्यायमूर्ती रानडे, गोस सरदेसाई आणि कॉम डांगे यांसारख्या वेगवेगळ्या विचारधारेच्या अभ्यासकांनी आणि विचारवंतांनीही हे मान्य केलंय की शिवाजी महाराजांचं कार्य हे केवळ लढाया जिंकण्यापुरतं अजिबात मर्यादित नव्हतं. त्यांनी जुनी सरंजामी पद्धत अक्षरशः मोडून काढली आणि समाजाची, अर्थव्यवस्थेची मूलभूत पुनर्रचना केली. हे सगळे ऐतिहासिक संदर्भ पुस्तकातल्या विश्लेषणाला एक अतिशय भक्कम आधार देतात आणि आपल्याला या सगळ्याकडे एका नव्या, वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला भाग पाडतात. तर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. कोणताही राजा इतिहासात कशामुळे लक्षात राहतो? त्याच्या पदवीमुळे, त्याने जिंकलेल्या प्रदेशामुळे, की त्याच्या प्रशासनाने सामान्य माणसाला कशी वागणूक दिली यामुळे? खऱ्या अर्थाने आधुनिक लोकशाहीतही एखाद्या ऐतिहासिक राजाचं स्मरण इतकं स्फूर्तिदायक का ठरतं याचं उत्तर याच लोककेंद्री कारभारात दडवलेलं आहे. या सगळ्या विचारांवर नक्की मनन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, सखोल विश्लेषणासोबत. धन्यवाद.